नमस्कार. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे अपघाताची. पाहूया सविस्तर. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पुलाच्या कथड्यावर आदळल्याने मोठी दुर्घटना टळल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक 16 मार्च सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास घडली. किनवट हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील बुरकुलवाडी पुलावर हा प्रकार घडला असून सुदैवाने बस पुलावरून खाली कोसळण्यापासून बालबाल बचावली. या घटनेमुळे बसमधील विद्यार्थी भयभीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर येथील राष्ट्रसाधना पब्लिक स्कूलची बस चालक दत्ता मारुती मिराशे हा विद्यार्थ्यांना इस्लापूरहून हिमायतनगरकडे घेऊन जात असताना मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता. दरम्यान बुरकुलवाडी पुलावर बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या कथड्यावर जोरात आदळली आणि काही अंतर कथड्याला घासत पुढे गेली. सुदैवाने बस पुलावरून खाली कोसळली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक तसेच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे खाली उतरवून बस इस्लापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या घटनेनंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या मद्यधुंद चालकावर कडक कारवाईची मागणी केली. दरम्यान संदीप संभाजी वानखेडे पाटील या पालकाच्या फिर्यादीवरून चालक दत्ता मारुती मिराशे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोमल कांगणे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.